सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची बनावट सही करून बिले काढणाऱ्या त्या ठेकेदारामागे राजकीय बलाढ्य हात असल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे कणकवली युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनी केला। येत्या 3 दिवसात गुन्हा दाखल झालाच नाही तर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण छेडण्याचा इशाराही लोके यांनी दिला। नमस्कार, मी युवासेना तालुका कणकवली। आज जो विषय आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये जे बनावट सहीचे प्रकरण चालू आहे त्याच्यावरती आजपर्यंत त्या बनावट ठेकेदारावरती कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। त्याच्यानंतर ज्या अभियंत्याच्या सह्या बनावट सह्या केलेल्या आहेत त्या ठेकेदाराने, त्या अभियंत्याने पण कोणती तक्रार दिलेली नाही। एवढं आज 5 ते 6 दिवस हा विषय सोशल मीडियावरती असू दे, सामाजिक माध्यमावरती असू दे, हा विषय चालू आहे, पण याच्यावरती कोणतीही कारवाई किंवा कोणताही चौकशी झालेली नाही। याचा अर्थ असा होतो की जिल्हा परिषदेमध्ये हे सगळं गोडबंगाल सीओ असतील, जे डिपार्टमेंट बांधकाम विभाग असेल आणि जिल्हा परिषद जे येथील लॉबी असेल यांच्या संगमताने होत आहे का, असा विचार आमच्या डोक्यात येतो, सर्वसामान्यांच्या डोक्यात येतो। माझं सरळ आव्हान आहे प्रशासनाला, जर या बनावट प्रकरणामध्ये, सही प्रकरणामध्ये त्या ठेकेदारावरती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच उपोषणाला बसणार आहोत सीओच्या दालनामध्ये। त्या बनावट सही प्रकरणामध्ये किती बिलावर सही झालेली आहे, किती पैसे काढलेले आहेत, याचे सगळं गोडबंगाल जे झालेलं आहे हे जग जाहीर झालं पाहिजे। याची योग्य ती चौकशी होऊन याच्यावरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, हे आमचं सर्वांचं मत आहे, सर्वसामान्यांचं मत आहे। जो ठेकेदार आहे त्याच्या मागे कित्येक राजकीय पुढारी असतील, त्यांची नावे काय आले नाही अजून आहेत, अजून गुन्हे दाखल झाले नाही। याचा अर्थ 100% त्याच्या मागे कोणतरी राजकीय पुढारी असणार म्हणून झालं नसेल, म्हणून गुन्हे दाखल झाले नसतील। मग अशी परिस्थिती जर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असेल, हा पैसा कुठे येतो, कुठून? सर्वसामान्यांचा पैसा असतो, टॅक्स पे म्हणून पैसा येतो। जर छोट्या सह्या करून जर हे ठेकेदार बिलं काढत असतील तर ह्याच्या मागे किती प्रकरण झाले असतील, मग ह्याची चौकशी झाली पाहिजे। आणि आमचं म्हणणं असं आहे, हे 8 दिवस झाले असताना पण त्याच्यावरती साधा गुन्हा दाखल होत नाही, मग याचा अर्थ काय होतो की त्या अभियंत्यावरती अभियंत्याचा गुन्हा दाखल करत नाही। मग याचा अर्थ असा होतो की ह्याच्या मागे 100% कुठल्याही तरी राजकीय पुढाऱ्याचा हात असणार आणि आहे। या बेनामी ठेकेदाराच्या सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। जर ह्या 3 दिवसामध्ये येणाऱ्या त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तालुका म्हणून उत्तम सुरेश लोके सीओच्या दालनामध्ये उपोषणाला बसणार आहेत। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू असणार, कारण हा जो विषय आहे हा समाजाचा विषय आहे, सामाजिक बांधिलकीचा विषय आहे। जिल्हा परिषद हे एक सामाजिक मंदिर आहे आणि जर त्या मंदिरामध्ये असं होत असेल तर सामान्य जनता सिंधुदुर्गातील कुठे जाणार? ते पैसे जे कामं न करता पैसे अदा करत असतील, मग ह्याच्यावरती वचक का नाही प्रशासनाचा? तिथे आमचे आमदार साहेब बोलले, माजी आमदार साहेब कोणी बोलले की सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, ते अजून का चौकशी चेक का नाही केलेत, त्याच्यावरती गुन्हे दाखल का नाही केले, त्या बेसवरती गुन्हे दाखल का नाही झाले? म्हणजे असे कित्येक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। जर हा प्रश्न पुढे घेऊन गुन्हे दाखल झाले नाहीत तर आमचं 100% युवासेना तालुका प्रमुख म्हणून सांगतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नक्कीच मोठं आंदोलन उभारलं जाईल। आणि जर बाउन्सरच्या विषयाप्रमाणे हे जर विषय केला असेल तर 100% आम्ही रस्त्यावर उतरू।